मूड लागणं झालाय. थंडर पण इथं नाही. येतो चाललो पोचलो एक फोन करायचा नाही. इकडे आला की इकडचा, तिकडे गेला की तिकडचाच गायब. ये बघा फोन स्विच ऑफ करून बसलाय. हा पृथ्वीवर राहतो की आकाशात राहतो तेच कळत नाही मला. आता करेल फोन. काय चाललंय कसं चाललंय टाइमपास. हे बघ माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुला गिफ्ट द्यायचं आहे ना मला. तू स्वकमाईने माई साहेबांचं नाव कुठेही न वापरता जर माझ्यासाठी गिफ्ट आणलंस ना मी ते नक्की घेईन. कामाचे पैसे द्या म्हणलं. आता मी एवढं काम केलं टेम्पो भरला. तुम्ही विचार करा ना, तुम्ही या कंपनीत येत आहे, हमाली करताय आणि वरून त्याचे मी तुम्हाला पैसे दिले. हे सर्व जेव्हा माई साहेबांना कळेल तर अहो माझी नोकरी जाईन हो. मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार. अहो असं करू नका दडकर. तुम्ही ऐका. काय करताय दडकर. माझी नोकरी जाणार. मला माफ करा ते दादा. मला तर स्वतः काहीतरी करून वैदीनं गिफ्ट घ्यायचंय ग. काही गरज नाही. टॉवेल कुठे ठेवला. गोंडास हे गोंडास. आलो आलो आलो. तेजादा काय झालं. काय झालं तेजादा. टॉवेल कुठे. तुला माहिती ना मी सकाळी उठून व्यायाम करतो. मला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात माहिती आहे तुला. हो टॉवेल कुठे. कुठे आहे टॉवेल. सगळ्या गोष्टी सांगायला लागतात तुला. गोंडस नवीन आहेस. हा ते गडबडीत राहिलं. गडबड. गोंडस गडबड असं बोलतोस का. सगळी घरातली कामं तू एकटाच करतोय. एवढी वर्ष झाला माझ्यासोबत आहेस. एवढं माहित आहे तुला. हा सॉरी तेजादा. अरे तेजादा म्हणलं की झालंय संपलं सगळं. आता असंच थोबडं बघत बसणार आहे. घेऊन येणार पटकन. जातो पटकन. एक गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध झाली म्हणून इतकं रिॲक्ट व्हायचं. एवढी काय चूक झाली होती त्याची. बघा तुम्ही मध्ये पडू नका उगाच. नाही मला इंटरेस्ट नाहीच आहे मध्ये पडायचा. पण कोणी जर कोणाशी चुकीचं वागत असेल ना तर मला नाही सहन होत. एरवी करतो ना तो त्याची कामं नीट. एखाद दिवस राहिलं काहीतरी राहिलं टॉवेल तर काय हरकत आहे. आणि तू वर्कआउट करतोयस तर तू तुझ्या गोष्टी घेऊन बसायला नको. उगाच तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. मला जेव्हा गरज असते तेव्हा कोणी नसतात. सगळे गायब असतात. सगळ्यांच्या गरजेला मात्र मी जाऊ दे सोडा. नाही सोडा कसं. तूच बोलत असतोस ना तुझ्या एका हाकेवर अख्खी रमावतीकडे हजर होईल म्हणून. अजून काय हवंय नक्की तुला. माझे हवाय ते रमावती नाही देऊ शकत. आता तुम्ही उगाच मास्तरीनबाई सारखं बोलू नका. तुमचं पण ना त्या गोंडसच्या वरचे. नेहमी आपल्या मतावर अडून असता तुम्ही. मी माझ्या मतांवर अडून राहण्याचा काय संबंध इकडे. नाही यात नाही. पण त्या गिफ्टच्या बाबतीत तरी आहात ना. हा आता मी देतो म्हणलं गिफ्ट पण नकोय तुम्हाला ते. तेजप्रताप संपलीये दिवाळी. झालाय सण. सोडून दे ना तो गिफ्टचा विषय. नाही असं कसं सोडून दे. गिफ्ट देणार मी तुम्हाला. हा आणि आपला शब्द आहे. आणि आपला शब्द म्हणजे काय असतो तुम्हाला माहितीये. हा असं नसतो सोडत मी हा विषय. खरंच वेडा आहेस का रे तू. हा तुम्ही वेडा म्हणाल तर काही पण म्हणा. मी सोडत नसतोय. आता गोंडस टॉवेल आणायला गेला की विणायला गेलाय. गोंडस हे गोंडस. नका काळजी करू. सगळी व्यवस्था झालेली आहे आणि तुम्ही पण तिकडे जरा लक्ष द्या. हा ए गोंडस ठेवा फोन करतो. गोंडस तेजप्रताप काय चिडचिड करताय. काय नाही रे मामा. गोंडस टॉवेल आणायला गेला अजून पत्ता नाही याचा.
बघ तुम्ही त्याच्याकडं. नाही नाही, एक मिनिट मामा. बरं झालं तू इथंच भेटलास. एक तुझ्याकडे काम होतं माझं. माझ्याकडं काय काही काम आहे का? काम म्हणजे कळलं नाही तेज प्रताप बरं का मला. अरे काम म्हणजे कष्ट करून पैसे मिळतात ना, ते वालं काम आहे का काम? तेज प्रताप अहो, तुम्ही काय विचारताय? मामा काय झालं, माझा एक दोस्त आहे, तो मला विचारत होता काही काम आहे का, त्याला कामाची लय गरज आहे, म्हणून म्हणलं तुझ्याकडे काही काम आहे का? नाही होते आपल्याकडे जागा पंचायतच्या ऑफिसला, हं. पण नेमकं गावातले 2 माणसं तिथं आपण कामाला लावले. आता काही काम नाही बरं का. अरे देवा, मग मामा आता कसं करायचं? लईच अडचण होती का हो त्याला? गरज मामा, गरज म्हणजे एवढी गरज की मग विचारू नकोस तू. हा गरीब माणूस आहे तू. आणि तुला सांगू का मामा, नवीनच लग्न झालंय त्याचं, आणि मला सांगत होता पाडव्याला बायकोला गिफ्ट घ्यायला सुद्धा पैसे नव्हते त्याच्याकडे. म्हणजे बायकोची कसली हाऊस मौज नाही पुरवायची, काय नाही, पैसेच नाही, गरीब आहे. आणि एकुलता एक आहे, घरात कमवणारा तो एकटाच आहे ना, म्हणून कसं करायचं का कळणं झालं मला. तेज प्रताप तुम्ही एक काम करा ना, तुम्ही पुष्पा काकींशी बोलून बघा. म्हणजे बँकेत काही काम असेल तर त्या तिथं त्यांना लावून देतील ना. हा पुष्पा काकी, ही भारी आयडिया दिलीस तू मामा. रपकन फ्रेश होतो आणि पुष्पा काकीला गाठतो. मी बघतो गोंडसला सांग. नाही नाही, मी बघतो गोंडस. हा तुम्ही बोला, फोनवर बोला. तुपे, धमक्यांचे फुसके बार उडवणं बंद करा. नाही तुम्ही किती बोललात ना तरी मला काहीच फरक पडत नाही. वेळ आली तर मी कोणत्या थराला जाऊ शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही बोलताना जरा भान ठेवा. आता राहिला प्रश्न तुमच्या पैशांचा, तर ते मिळतील तुम्हाला. त्याच गोष्टीवरनं इथे वातावरण तापलंय, ते जरा थंड होऊ द्या. आणि सारखं सारखं मला फोन करून स्वतःचं आयुष्य धोक्यात घालू नका. काय बोलते ते लक्षात येत आहे का? काकी तू इथे सोय, आम्ही तुला घरभर शोधतोय तिकडे आतमध्ये. ते फोनवर बोलत बोलत आले ना इथे. काय फोन सुरू आहे का? कोणाचा फोन आहे? नाही म्हणजे काय महत्वाचा फोन सुरू आहे का? मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. नाही, हा हा, तुम्हाला पण दिवाळीची शुभेच्छा. हा हा, ठेवते, नंतर बोलते. अरे लोक पण ना दिवाळी संपली तरी आपले फोनच करतायत. तू बोल ना, तुझं काय काम होतं माझ्याकडे? आता वजाबाकीत माझी पुष्पा काकी उभी नाही राहणार तर मग कोण राहणार? काय काम आहे ते तर सांग. काकी, आपल्या बँकेत काही काम आहे का? म्हणजे एखादी नोकरी वगैरे आहे काय? नोकरी? हा आहे ना, पिऊनची नोकरी आहे. तशी मी 2 पोरं पाठवली होती, पण त्यांनी महिन्याभरातच काम सोडलं. पिऊनची आहे का? का रे, काय झालं? कुणाला हवी आहे नोकरी? तुझ्या ओळखीतलं कोणी आहे का? सांग ना, आपण चिकटावून टाकू. ए बाबू, कुणाला हवी आहे नोकरी? एक मिनिट. हा हॅलो, बोला बोला बोला. हा तुमचंच काम सुरू आहे. होणार होणार, तुमचं काम होणार. हा नक्की होणार. एक मिनिट काकी, मी जरा बघतो हा काही कामाचा आहे का बघतो. हा तुझं झालं, चालते. हा नाही, होणार होणार म्हणतोय ना मी. हा होणार. हा काळजी करू नका तुम्ही. या घरात कधी काय होईल ना काही सांगता येत नाही. पुष्पा, तुला अलर्ट राहावं लागणार. मी तू पेशी बोलत होते हे बाबूला कळलं असतं तर मी अडकले असते. हा तुपे पण जरा अतिच करतोय, त्याला एकदा समज द्यावीच लागेल. वैदे, अरे वा वा वा, साडी चेंज पण केली तुम्ही. हा बरं झालं, मी तुम्हाला तेच सांगणार होतो की साडी चेंज करून घ्या, आवरून घ्या, आपल्याला बाहेर जायचं, एक महत्वाचं काम आलंय. हा कुठलं महत्वाचं काम? अहो ते म्हणजे आता
तुझं कुठलं महत्वाचं काम आहे ना हे मला चांगलंच माहितीये. अहो तुम्हाला कसं कळलं हे सगळं? खरं तर काम तुझं काहीच नसतं. हा? अहो काम आहे, खरंच आहे, सिरियसली सांगतोय मी. पण एक सेकंड, मी काय सरपंच आहे का तुझ्या एरियाची? हा, सगळी कामं तुला येऊन मला सांगायची असतात? सरपंच? अहो, सरपंचच आहात तुम्ही, ते पण माझ्या दिलाच्या. झाली तुझी फालतू बडबड परत सुरू झाली? झालं असेल तर तू निघ ना प्लीज. नाही मी जाणारच आहे, पण तुम्हाला सोबत घेऊन जाणार. हा चला माझ्यासोबत, मला तुमच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय. चला. ऐक ना, संपली दिवाळी, झाली भाऊबीज, गेला पाडवा, आता कशाला या गिफ्टच्या भांगडीत पडतोयस? नाही मी तर तुम्हाला गिफ्ट देणारच आहे. हा आणि तुम्हाला सोबत घेऊन जायचंय मला आता, कारण मी तुम्हाला शब्द दिलाय आणि आपला शब्द म्हणजे. ए मार्कर, बस झालं आता. मला आधी हे सांग की तू नक्की कुठे घेऊन जाणार आहेस मला? ते म्हणजे हे बघा कसं आहे माहितीये का, आता मी काम शोधणार. ठीक आहे, काम शोधल्यानंतर मग मला त्याचे पैसे मिळणार आणि त्यानंतर त्या पैशातनं तुम्हाला मी गिफ्ट देणार. या सगळ्यांना लई वेळ जाणार, बरोबर? हे एवढं सगळं करण्यापेक्षा मी आत्ता तुम्हाला एक गिफ्ट देतो. अर्थात आता ते माहींच्याच पैशांचं असेल, पण एकदा का माझ्याकडे कामाचे पैसे आले ना की मी लगेच माहींना परत करून टाकेन. म्हणजे कसं, आत्ता मी डायरेक्ट तुम्हाला गिफ्ट दिल्यासारखं झालं ना. हा, कशी वाटली माझी सेटलमेंट? हा, एक नंबर. आवडले ना? मला वाटलंच होतं. फडतूस आणि अतिशय वाईट आयडिया ही. असं देते का कोणी गिफ्ट कोणाला? असं कोण बोलतं पण? हा, एक मिनिट, तुम्हाला नकोय ना माईंच्या पैशातलं काही? नकोय ना तुम्हाला? राहिलं आपल्याला नकोय माईंच्या पैशातलं काही. आपल्याला म्हणजे तुम्ही चला हो माझ्यासोबत आता, चला. ऐक ना, तुला जिथे जायचंय ना तिथे जा, पण एकटा जा. माझी काय गरज आहे तिकडे? गरज काय म्हणजे? गरज आहे तुमची, तुम्हाला प्रूफ मिळेल ना. कसला प्रूफ? म्हणजे कसं आहे हे बघा, माणसाचा तोंडी बोलण्यावर कमी आणि डोळ्यांवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे तुम्ही काय करा, स्वतःच्या डोळ्यानं बघा, म्हणजे तुमचे पण माझ्याविषयीचे गैरसमज दूर होते. चला आता बोलत बसू नका, चला. मी बोलतेय? नाही मीच कुणीच बोलायचं नाही आता. हा, मी गाडी काढतो, तुम्ही आवरून या. चला चला चला, या. हा, देवा, काय अशक्य माणूस आहे हा. मूर्ख. बरं झालं तुम्ही आले. माझं एवढं रील करा की. हे गाणं करायचं सध्या ट्रेंडिंगला आहे. मला लय फॉलो आणि लाईक येतील. लावू करता का? हे बघा, तुम्ही इथं पकडून उभं राहा, मी इथं डान्स करते. हा, इथंच करूयात. मला तुमची गन पण देता का? ओ कारभारी बाई, तुम्हाला काही खेळण्यातली बंदूक वाटली का? हा, आणि पोलीस आहे आम्ही, त्या लग्नातले कॅमेरामॅन नाही. रील जा तिकडे, रील बनवा जा. काय तोंड करताय? तुम्हाला ना जरा माझा आनंद खपत नाही बघा. तुमचा आनंद आनंदातच आहे. तुम्ही सासर सोडून माहेरात बसलाय, माझ्या मारताय, सगळं हातात येते, चहा नाश्ता जेवण पाणी. हा, नुसतं लोळताय माहेरात, अजून कसला आनंद पाहिजे तुम्हाला? तुम्ही पण तेच करताय, कळलं? हो, सासूबाईंनी आमची ट्रान्सफर इथे केली म्हणून आम्हाला राहावं लागते बरं का इथं. आणि मी माझ्या मारायला आलो, काम करायला आलो इथं. तुम्ही फक्त परमिशन द्या. बघा सरकारी बंगल्यात आपली व्यवस्था करतो का नाही, द्या परमिशन. काय गरज नाही, लय सासूसारखं टोमणे मारू नका, कळतात मला टोमणे. कळतंय पण वळत नाही. म्हणजे बसा सांगतो. या तशी कारभार आहे. या घरात प्रत्येक जण आपापल्या चालीनं चालतो, तुम्ही मात्र खेकड्याच्या चालीनं पुढे सरकताय. म्हणजे तुमच्या रेंजमध्ये जो येईल त्याला तुमच्या नांग्यात पकडताय आणि करडताय. आणि येऊन कोण येते तुमच्या रेंजमध्ये? सुनबाई कोण नाही सापडली की त्या वैद्यच्या मागे लागतंय. होय, तुम्हाला एवढा पुळकायला लागलाय का तिचा? हा, तेजा बघा ना हो,
दिवस रात्र नुसता माई 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 करणारा तेजा तू पण बायकोच्या पदराला अडकलाय. तुम्ही पण आधी माझ्या गुण गात होता, आता तिची गायला लागलात. तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला. तुम्ही चुकीचं समजताय. मला चांगलंच माहिती तुम्हाला काय म्हणायचं होतं ते. पार्टी बदलली आहे तुम्ही कोष्टी, कळतंय मला. मी तुम्हाला 200% गॅरंटी देऊन सांगते, तेजाची तक्रार वैदेहीनीच केली होती आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती. पण तुम्ही ना हल्ली मला काही सांगत नाही. राहू दे, मला काय बोलायचंच नाही. कारभारीण बाई, मुद्दा जरा भरकटतोय नाही का. मी काय म्हणतोय हे बघा, मुद्द्याच ऐका. म्हणजे हे बघा, तुम्ही गोड गोड बोलून मला ऐकवायचं आणि मी ऐकत राहायचं. मला काय ऐकायचं नाही. राहू द्या. ऐकलं तुम्ही. मी काय म्हणतोय, एकदम मुद्द्याचं बोलतो, सॉलिड. त्या सुनबाईच्या मागे लागण्यापेक्षा सासूबाईंना पकडा, त्यांच्या मागे लागा आणि विचारा त्यासनी त्या आपण जमिनीबद्दल विचारलेलं त्याचं काय झालं, जा विचारा. सगळी कामं मीच करायची का? मग तुम्ही काय करणार? एवढे मर्दासारखे मर्द तुम्ही. मला सांगा, ते नाऱ्याचा खून झाला, उगाच फुकटच ते मेलय, त्याचा अजून काही तपास नाही. आणि ते होत नाही तोपर्यंत हा गुरु घरी आला आणि तेजावर हल्ला केला, त्याचा पण तपास नाही. तुम्ही ना नुसतंच तपास करत सुटलाय. तुमच्या हाताला तर काय लागतच नाही. तुम्ही एक काम करा ना, ती केस दुसरं कोणाला तरी देऊन टाका आणि तुम्ही आपल्या कामाचं काय ते बघा ना. हे बघा, ती जमीन जेवढी मला पाहिजे ना तेवढीच तुम्हाला पण पाहिजे. माझ्या नावाखाली तुमचा पण फायदा होईल. हो, कळतंय का? हे काढा आणि जावा, आत्ताच्या आता जाऊन माईला भेटा. जावा, निघा. निघताय का नाही? निघा. काही करून माईकडून ही जागा बळकवल्याशिवाय मी काय गबचत नसते. चला. तेज प्रताप, आपण इकडे का आलोय? हा. ते आत गेल्यावर समजेल. चला. तू काय तमाशे करणार आहेस आता? मी नाही येणार मग. हो, नाही नाही, तसं काही नाहीये. तसं काही नाही म्हणजे? नाही, मला चांगलंच आठवतंय लास्ट टाइम तर तिजोरीचा किती ड्रामा केला होतास तू. अरे तुझ्यामुळे आत लोकांना किती त्रास होतो हे लक्षात येत नाही ना तुझ्या. आणि जर तुला हेच तमाशे करायचे असतील ना तर तुझा तू कर, मी घरी चालली आहे. नाही नाही, अहो असं काही नाहीये. हो, ऐका माझं. तुम्हाला वाटतंय ना तसं खरंच काही नाही. तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. तेज प्रताप, हात. अहो हात का? सॉरी, एकदम तुम्ही असं जायला निघालात ना म्हणून मी सॉरी. हे बघा, मी तुम्हाला हे म्हणत होतो, तुम्ही जो विचार करताय ना तसं काही करणार नाहीये मी. हा, आणि आपला उसूल आहे, आपण कुठलीच गोष्ट रिपीट करत नाही. एक गोष्ट सोडून. कुठली गोष्ट? प्रेम. ते पण तुमच्यावर. एकच गोष्ट आपण रिपीट मध्ये करत असतो आणि आयुष्यभर करणार. ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग. झाली तुझी फालतू बडबड परत सुरू झाली ना. कुठे आहात आपण? तुझा वय्यातपणा बंद करा. हा 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 हा. येस येस. काय झालं? दात काढायला काय झालं? खंजीर किंवा तलवार? काय? खंजीर किंवा तलवार गिफ्ट घ्यायचा विचार करतो मी तुम्हाला. हा का गुप्ती घेऊ? हा, सेम तुमच्यासारखेच आहे. म्हणजे तुम्ही पण एकदम हानकी बडी झोन मध्ये असता ना म्हणून म्हणलं. निर्लज्ज, नालायक, कसला मूर्ख असशील रे तू. धार, काय धार आहे तुमच्या जिभेला. म्हणजे तलवार, तलवार फिक्स करून टाकू आपण. तलवार. हा हा. हे बघ तू. आणि माझ्यासाठी ढाल, सेल्फ डिफेन्स. तलवार फिक्स करू आपण. चला चला या. चला 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 चला. हा काय करणार आहे नक्की?
काळजी करू, होऊन जाईल तुमचं काम. काही खूप मोठं काम नाही, मी बोलतो माईंशी. हा, एक मिनिट. बोल रे धन्या. अहो काय मामासाहेब, हा? नाही म्हणजे आम्ही तुमच्याशी एवढं मान सन्मानाने वागतो, अरे मग तुम्हीच आमच्या संग असं कमून वागता राहो. ए, कोणाशी कसं बोलायचं ना ते मला चांगलं कळतंय. मुद्द्याचं बोल. हा हा बोलतो बोलतो. माई साहेबांशी जरा मला महत्वाचं बोलायचे, जरा पटकन त्यांना फोन द्या. ए, माई साहेब काय तुझी नौकर आहेत का रे? दीड दमडीची तुझी अवकात नाही, तू आम्हाला नख दाखवतोयस. अहो मामा, मी तुम्हाला नख दाखवण्यासारखं काही केलंच नाही अजून. ए, तुला आता लई शिंग फुटायला लागलेत. हा, तुला असा मुंगीसारखा चेचील ना, तुला कळणार पण नाही. ठेव फोन. हॅलो 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 मामा. अयो, एकदम फोन कट. बोल. हा नमस्कार मामा, परत मीच तुमचा त्यो धन्या. कसं आहे मामा? कुरबेट्टी साहेब, मला माईसाहेबांसंग जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही त्यांच्याकडे फोन देता का? रिक्वेस्ट केली आता. थोडा वेळ दे, कळवतो तुला. हा नाही पण आता 2 मिनिटं तुम्ही जाणार विचारणार, लय वेळ जातो मामा. काय होतं? हॅलो हॅलो, आलो मी. चला या. नमस्कार. हो नमस्कार नमस्कार. या नमस्कार नमस्कार. अरे हो नमस्कार नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. तेच प्रताप दादा. अरे हो. वहिनी या ना, वेलकम वेलकम. दादा या ना, बसा ना. नाही नाही बसायला नको बसायला नको. काय घेणार दादा? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक, नाही तर तो कोपऱ्यावरती मस्त उसाचा ताजा थंड गोड रस मिळतो, घेऊन येऊ का दादा? नको अनिकेत, काही नकोय मला. मी जरा वेगळ्या कामासाठी आलोय. बरं अनिकेत मला सांग, तुम्ही आपापली कामं करा ना. हा बसा बसा तुम्ही. हा चालू दे काम. हा बसा. हा बरं अनिकेत, मी काय म्हणतो, आपल्या इथं जो पिऊन होता, काय त्याचं नाव? तो अविनाश. हा, तू काय सोडून गेला काय? हो ना दादा, काय सांगू तुम्हाला, गावाला जातो म्हणून सांगून गेलाय, परत आलाच नाही. एवढं टेन्शन झालंय आम्हाला. चहा पण आम्हालाच बनवायला लागतो. तर दाभाडे मॅडम रोज सकाळी दूध घेऊन येत आहेत, पण तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही आहोत ना तुमच्यासाठी. त्या पूजा मॅडम 1 नंबर चहा बनवतात. पूजा मॅडम तेवढे 1 कप चहा बनवता का? मस्त. काय गरज नाही पूजा मॅडम, चहा नकोय मला. अनिकेत, मी वेगळ्या कामासाठी आलोय. मला सांग, ती आता जी पिऊनची जागा आहे, हा ती रिकामी आहे ना? होय दादा, आम्ही माणूस शोधतोय, सापडला तसा तुम्हाला कळवतो. नाही आता शोधायची काही गरज नाहीये. मला सांग, पियणकर आहे का आतमध्ये? सकाळपासून आलेत की पिळणकर सर. चला ना, तुम्हाला मी घेऊन जातो. नाही मी जातो. नाही दादा, मी घेऊन जातो ना. मी जातो आता. वहिनी चला ना दादा. बरं चला ना दादा, प्लीज प्लीज चल या. चला. सर, तेज प्रताप दादा आलेत. बस. या ना. नमस्कार पियणकर, नमस्कार. या या या. अहो दादा, तुम्ही एकदम असे अचानक आलात म्हटल्यावर मी नेमकं काय हरकत नाही. बसा ना बसा. वैदे मॅडम बसा ना. हो सर, मॅडम काय म्हणताय? तुम्ही प्लीज वैदहीच म्हणा मला. बरं आपण बसा ना. बसतो, आम्ही बसतो, तुम्ही बसा. तुमचीच खुर्ची आहे, बसा तुम्ही बसा. अहो पण तुम्ही दोघं असे उभे असताना मी बसणं म्हणजे कसं काय? हो पियणकर, बसा हो तुम्ही, बसा बसा. नाही पण तुम्ही दोघं उभे आहेत, मी कसं काय बसणार ना? अहो बसा हो बसा. नाही ठीक आहे, पण तुम्ही उभे आणि मी कसं बसा म्हणलं ना. प्रेमानच सांगत होतो. बसा ना तुम्ही पण, बसा बसा. हा आता कसं बसून बोलू ना. हा हे बघा, आता कसं बँक मॅनेजर सोबत बोलतोय असं वाटतं की नाही? बरं दादा, तुमच्यासाठी काय मागू? नाही म्हणजे चहा, कॉफी, थंड, की आपला तो उसाचा ताजा रस तुम्हाला आवडतो तो? ओ पियणकर, काय चाललंय?
नाही मगापासून बघतो मी बँक मध्ये आलोय का हॉटेलमध्ये आलो तेच कळना झालंय. हे असलं काही नकोय मला. हा म्हणजे तुम्हाला पैसे हवे असतील नाही का? हा मग सांगा ना, लगेच तो आणून दिला. किती पैसे हवेत? हा पेणकर हे बघा दादा, आता टोकनची अजिबात आवश्यकता नाहीये. हो तो लगेच आणून देईल. मी सांगतो त्याला. अरे बा अनिकेत, अनिकेत तिकडेच बस, उठू नको, बस तिकडे. काय पेणकर पैसे 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 लावलं? हा त्या पैशानेच वाट आणलाय मला. हे बघा मी पैशासाठी आलेलो नाही इकडे, वेगळ्या कामासाठी आलोय. कामासाठी म्हणजे? पेणकर म्हणजे मला असं कळलं की जो आपला पिऊन होता, काय त्याचं नाव? हा तो अविनाश सोडून गेला होतो. हा तो सोडून गेला ना. हा तेच, आता त्याची जागा रिकामी असेल ना? हा त्याची जागा रिकामी आहे. नाही म्हणजे तुमच्या कोणी ओळखीचा माणूस आहे का? अहो मग तसं असेल तर सांगा ना, आपण लगेच त्याला कामावर ठेवून घेऊ. कसं आहे ना दादा, तुमचा शब्द आमच्यासाठी एकदम फायनल. हा तुम्ही फक्त सांगा कोण येतो, आपण लगेच त्याला कामावर ठेवून घेऊ. बरं बोला, कुणाला ठेवायचंय कामावर? मला. हा तुम्हाला. हा म्हणजे तुम्हाला कुणाला तरी सजेस्ट करायचंय. अहो मग सांगा ना, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? म्हणजे तुम्ही फक्त सांगा कोणाला ठेवायचं ते, आपण लगेच त्याला कामावर ठेवू. आणि तसंही पिऊनला कुठे शिक्षण लागतं, तो कसं का असे ना, तुम्ही फक्त सांगा हो कुणाला कामावर ठेवायचं. पेणकर तुम्ही मला कामावर ठेवायचं. अहो मग ठेवतो ना. हा अहो दादा, मी तुम्हाला नोकरी आणि पिऊनची. अहो पेणकर, मी म्हणलं तुम्ही मला कामावर ठेवायचं. अहो काय बोलताय दादा तुम्ही? कसं शक्य आहे ते? म्हणजे मी तुम्हाला कामावर ठेवायचं आणि ते सुद्धा पिऊन म्हणून? वैदे मॅडम वैदे. पेणकर त्यांना काय विचारताय? तुम्ही मला कामावर ठेवणार. मिस्टर तेजप्रताप, काय सुरू आहे हे सगळं? वैदी तुम्ही जरा थांबा 1 मिनिट, बोलतो त्यांच्याशी. हे बघा पेणकर, हे बघा मला काम करायचंय आणि तुम्ही मला बँकेत काम द्या. आता तुम्हीच म्हणला ना पिऊनची जागा रिकामी आहे, तर ती जागा तुम्ही मला द्या. हा प्लीज. अहो दादा नाही म्हणजे कसं शक्य आहे? म्हणजे मी तुम्हाला पिऊन म्हणून? अहो नाही हो, एक तर मीच तुमच्याकडे काम करतो आणि तुम्हाला मी कामाला ठेवायचं आणि ते सुद्धा पिऊन म्हणून, माझं कसं होणार हो? पेणकर मला नोकरी पाहिजे आणि ही माझी ऑर्डर आहे. मला नोकरी द्या आणि ती सुद्धा पिऊनचीच. माहिती आहे धनाजीने नुसता वात आणलाय, तुमच्याशी बोलायचं म्हणून सांगतोय. मी त्याला बोललो की तुम्ही बिझी आहे, नंतर करायला लावतो फोन, ऐकतच नाहीये. काय झालंय? एवढं काय बोलायचंय त्याला? तेच विचारलं मी त्याला, तर म्हणे मला फक्त माईंशीच बोलायचंय, तुम्ही माईंना फोन द्या. बघा त्याचाच फोन आला. द्या इकडं. आम्ही बोलतोय. नमस्कार माई साहेब. काय काय झालंय का एवढं? फोनवर फोन करताय? एवढे उतावळे झालंय? झाड बदली आहे का? हा नाही म्हणजे काय झालं माई साहेब, म्हणजे माझी गरिबाची एक एवढीशी एक छोटीशी रिक्वेस्ट होती. कुत्र्याला किती हाड घाला, पोट काही भरत नाही त्याचं. आता पोटातली आग शमवायला काय करावं लागणार आहे सांगा? कसं आहे माई साहेब, गावात मला लय मान आहे बर का. पत्रकारांचं तर काही विचारूच नका, ते तर लयच मान देतात मला. कुठं भेटलं का काही ना काही विचारत असते. मुद्द्याचं बोल. कसं आहे माई साहेब, म्हणजे बघा माग एकदा मी तुमच्या संग बोललो होतो
का बा एक जमीन आहे, तर त्या जमिनीच्या व्यवहाराला तेवढं तुम्ही एकच फोन करा पैसे, तुमच्या एका फोनवर काम होईल असं म्हणलं होतं, आठवत आहे ना तुम्हाला? हानाजीराव, हा. हा मुद्दा कुठं जातोय हे आम्हाला चांगलंच कळतंय. आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करताय का? ब्लॅकमेल? नाही हो माई साहेब, काहीतरीच काय डोक्यात आणता. अहो तुमच्याशी वागताना ह्यो शब्द आमच्या डोसक्यात स्वप्नात बी फिरकायचा नाही. उगा काहीतरी असलं पाप माझ्या स्वप्नात बी येणार नाही माई साहेब. उगा काहीतरी काय बोलता. अहो तुम्ही कुठं, मी कुठं. तुम्ही म्हणजे राजा भोज, मी आपला साधा गंगू तेली. आणि गंगू तेली कधी राजा भोजला ब्लॅकमेल करू शकतोय वय? नाही 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 नाही, हे माझ्या डोसक्यात बी येणार नाही कावा. तुम्ही काय निश्चिंत राहा माई, असलं काही नाही. पण काय होतं, कधी कधी नाईलाजामुळं कोणत्या माणसाला काय करावं लागेल हे काही सांगताच येत नाही हो. आहे की नाही? म्हणजे माझं म्हणणं पटतं का बघा. काय गरजेपोटी माणसाला कधी कधी काही गोष्टी कराव्या लागत आहेत. आता बघा ना, महागाई केवढी वाढली, म्हणजे समजा खर्चाच्या आणि गरजांची भागवाभागवी करायची म्हणजे लई वराता नव्हती हो. काय सांगावं तुम्हाला, नाईलाजापोटी हे समजा करावं लागते, बाकी काहीच नाही हो माई. समजून घ्या जरा गरीबाच्या भावना तुम्ही. म्हणून म्हणलं का तुम्ही तेवढं माझं जमिनीचं काम अर्जंट थोडस मार्गी लावून टाकलं तर बरं होईल. गरीब माणूस उपकार होतील. आहे की नाही? तुम्ही काळजीच करू नका माई साहेब. कवा बी काही बी गरज लागू द्या, मी तुमच्या संग आहे, कायम तुमच्या पाठीशी उभा आहे मी. हा, काळजीच करायची नाही. चालेल माई साहेब, ठेवू का मग? नमस्कार. हा हा. माई साहेब, ही जमीन तर मी तुमच्याकडनं घेणारच. काय झालं माई? हा डुक्कर खाऊन खाऊन लय बांधलाय, चरबी वाढलीये त्याची, उतरवावी लागेल. पेणकर, हो पेणकर. हो काय? ठीक आहे, पाणी पे, पाणी पे. सावकाश पेणकर, काय झालं? तुम्ही मस्करी करताय ना? नाही म्हणजे तुमच्यासारखं एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि पिऊनचं का? काय पेणकर, तुम्हाला काय सगळं मस्करी वाटते काय? ओ वैदी, ओ तुम्ही सांगा त्यांना. हे बघ तू आता एक मिनिट, तुम्ही 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 नका सांगू. त्यांच्या समोर मलाच गुंड म्हणा. राहू दे. हे बघा पेणकर, मी आता जे काय सांगितले ना ते सगळं खरं आहे हो. मला या बँकेत काम पाहिजे आणि ते पिऊनच असलं तरी चालेल मला, मी करायला तयार आहे. दादा, हवं तर मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या समोर नाक घासतो, पण तुम्ही मला माफ करा. बसा इथं, बसा. नाही नाही, हे बघा, वाटलं तर तुम्ही इथे बसा. मी हवं तर राजीनामा देतो. मी ही बँक नाही, मी हे गाव सोडून निघून जातो. मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा. पण माझ्या मुलाबाळांना काही करू नका, माझ्या मुलाबाळांना काही करू नका.